आता जाऊया वरळीमध्ये। वरळीतल्या शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। वसतिगृहामध्ये मिळणारं अन्न आणि खाद्य साहित्य हे निकृष्ट दर्जाचा मिळत असल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून। भरत, वसतिगृहामध्ये सडलेलं अन्न आणि अस्वच्छ परिसर यावरनं विद्यार्थी आता आंदोलन करतायत, काय अधिकची माहिती आहे? पण जर पाहिलं तर सध्या वरळीतील जे शासकीय वसतिगृह आहे या वसतिगृहामध्ये विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। अत्यंत किळसवाना प्रकार या वसतिगृहामध्ये समोर पाहायला मिळतोय। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे समाज कल्याण विभागाचं हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलमध्ये किडलेले सफरचंद, सडलेली केळी आणि जे काही इतर खाद्यपदार्थ आहेत ते अत्यंत निकृष्ट असल्याचं समोर आले। यात एका भाजीमध्ये अक्षरशः एक कीटक सुद्धा पडल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीत या विद्यार्थ्यांच्या जीवाशी समाज कल्याणचे हॉस्टेलचे जे कर्मचारी आहेत आणि हॉस्टेल चालक आहेत ते मेस चालक आहेत ते खेळत असल्याचं एकंदरीत चित्र समोर आलेलं आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने आधीच कॅगने या सगळ्या समाज कल्याणवरती अत्यंत गंभीर असे ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा समाज कल्याण विभाग नक्कीच भरत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वरळीमधली दृश्य आहेत, विद्यार्थी आक्रमक होऊन आंदोलन करतात। अंबेडकर अंबेडकर